बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस होतोय। आपण जर बघितलं तर सध्या शेतकऱ्यांच्या शेतीची कामं सुद्धा या पावसामुळे अडकलेली आहेत। खरीप हंगाम सध्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी तोंडावर आहे। शेतीची संपूर्ण कामं या ठिकाणी बाकी आहेत। सध्या शेतकऱ्यांची नांगरणी बाकी आहे, काही ठिकाणी वखरणी बाकी आहे, काही ठिकाणी काडी कचरा सुद्धा वेचणे या ठिकाणी बाकी आहे। एकंदरीत पाहिलं तर खरीप हंगाम हा तोंडावर असल्यामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व जी कामं आहेत खरीप हंगामातली ती सध्या या ठिकाणी ऐरणीवर आलेली आहेत। आणि गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, मान्सूनपूर्व पाऊस होतोय। अवघ्या 24 तासाचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये जवळपास 30 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। गेल्या 20 ते 25 वर्षातला हा पहिल्यांदाच विषय आहे की ह्या वर्षी मे महिन्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आणि 30 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। आणि खरीप हंगाम तोंडावर असल्यामुळे संपूर्ण कामे जी आहेत ती शेतकऱ्यांची या ठिकाणी रेंगाळलेली आहेत। सध्या शेतकऱ्याकडनं खत असेल, बी बियाणं असेल, संपूर्ण खरेदीची जी तयारी आहे ती सध्या सुरू आहे। आणि अवघ्या काही दिवसावर म्हणजे खरीप हंगाम तोंडावर असताना सुद्धा या ठिकाणी शेतीची कामं बाकी आहेत। आणि त्यामुळं सध्या पाऊस असल्यामुळे सध्या शेतीची कामं जी आहेत ती या ठिकाणी रेंगाळली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन दिलीप देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।